प्रकरण 1. संस्काराची शिदोरी आणि मातीचे नाते. कष्टाला कधी घाबरायचं नाही, कष्टाने आपल्याला घाबरलं पाहिजे. पार्वती आजी. कोणत्याही उत्तुंग इमारतीचा विस्तार हा तिच्या पायावर अवलंबून असतो. माझ्या आयुष्याचा पाया पुण्याच्या धावपळीत नाही, तर केडगावच्या शांत, निसर्गरम्य आणि संस्कारक्षम मातीत रचला गेला. 10 जून 1976 रोजी माझा जन्म झाला. आई वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. जणू गरिबीशी आमचे पिढ्यानपिढ्यांचे नाते होते. अशा कठीण काळात माझ्या आयुष्याला आकार देण्याचे काम केले ते माझी आजी पार्वती आणि माझे राऊत मामा यांनी. आजीची शिस्त आणि पहाटेचा रामप्रहर. माझ्या दिवसाची सुरुवात आजही पहाटे लवकर होते, याचे पूर्ण श्रेय माझ्या आजीला जात. म्हणजे शिस्तीचा पाढाच होता. सकाळी 6च्या आत अंथरूण सोडलेले असायला हवे असा तिचा कटाक्ष असे. मी आजीला कधीही सकाळी 5:30 नंतर झोपलेले पाहिले नाही. केडगावच्या त्या पहाटेच्या प्रसन्न वातावरणात विहिरीवर जाऊन पोहणे आणि तिथून परतताना पाण्याचे कावडीने हंडे भरून आणणे हा माझा नित्यक्रम होता. हे केवळ पाण्याचे हंडे नव्हते, तर भविष्यातील जबाबदारीचे ओझे पेलण्याचे ते माझे पहिले धडे होते. 2. पणजी बाळाबाई. जिद्दीचे 107 वर्षांचे लेणे. माझ्या कुटुंबातील ऊर्जेचा खरा उगम म्हणजे माझी पणजी बाळाबाई. वयाची 107 वर्षे ओलांडूनही ती माऊली कोणावरही अवलंबून नव्हती. 150 लोकांचा भलामोठा परिवार आणि 100 ते 150 एकर शेती असूनही तिने आपले स्वावलंबन शेवटच्या श्वासापर्यंत जपले. तिच्याकडूनच मला स्वतःचे काम स्वतः करणे आणि कष्टाची लाज न बाळगणे हे गुण वारशाने मिळाले. 3. राऊत परिवाराचा सहवास. आजोळी मामांचे कुटुंब खूप मोठे होते. 4 आजोबा, 7 आजी, 21 मामा आणि 42 भावंडे अशा भरगच्च गोतावळ्यात माझे बालपण गेले. एवढ्या मोठ्या परिवारात राहताना माणसे कशी जोडावीत आणि सर्वांना सोबत घेऊन कसे चालावे याचे व्यावहारिक ज्ञान मला कळत नकळत मिळत गेले. 4. आजीचे मॅनेजमेंट गुरुमंत्र. आजीकडे कोणतीही मोठी पदवी नव्हती, पण तिचे विचार हे एखाद्या महान तत्ववेत्यासारखे होते. ती मला नेहमी काही सूत्रे सांगायची, जी आजही माझ्या व्यवसायाचा कणा आहेत. प्रामाणिक कर्म. दुसऱ्याच्या वाट्याचं कधी हिरावून घ्यायचं नाही. आपला मार्ग प्रामाणिक ठेवावा. कष्टाला पर्याय नाही. कष्ट कोणालाच सुटले नाहीत, फक्त त्याचे स्वरूप बदलत असते. लोकसंग्रह. प्रत्येकाच्या तोंडात राहा, पण एकाच्याही दाताखाली द्वेषात राहू नकोस. 5. शिक्षणासोबतच घामाची नाती. 1ली ते 12वी पर्यंतचे माझे शिक्षण केडगावमध्येच झाले. हे शिक्षण केवळ पुस्तकी नव्हते. शाळा सुटली की शेतात पाणी धरणे, नांगरणी करणे, पेरणी आणि कुळवणी करणे या कामात मी स्वतःला झोकून देत असे. आजीने शेतात घाम गाळून माझ्या शिक्षणाचा खर्च भागवला. त्यामुळेच शिक्षणाची किंमत मला त्या मातीच्या वासातून आणि घामाच्या थेंबातून समजली. 6. एक कठीण निर्णय. शहराकडे वळलेली पावले. 12वी पूर्ण होईपर्यंत माझी ओढ घराकडे म्हणजेच आई वडिलांच्या विस्कटलेल्या संसाराकडे वाढू लागली होती. वडिलांची व्यसनाधीनता आणि आईची होणारी ओढाताण मला अस्वस्थ करत होती. आजीला वाटत होते की मी 15वी पर्यंत शिकावे, पण माझ्या बहिणीच्या लग्नाचे कर्ज आणि घरची परिस्थिती पाहून मला पुस्तकात मन रमवणे कठीण झाले होते. अखेर जड अंतःकरणाने मी केडगाव सोडण्याचा निर्णय घेतला. आजीचा आशीर्वाद आणि तिने दिलेली संस्काराची शिदोरी सोबत घेऊन मी माझ्या भविष्यातील ध्येयवेड्या प्रवासासाठी पुण्याकडे मुंडव्याकडे निघालो.